दुसरा एका मुद्द्याकडे आता वळतो. तुम्ही म्हटलं की एक्झिक्युटिव्ह स्वतःच निर्णय घेऊ लागले होते. जी आपली मुख्य स्तंभ आहेत लोकशाहीचा आपण ज्याला म्हणतो ते एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी, लेजिस्लेटिव्ह, ह्याच्यामध्ये एक सुप्त कधी कधी ओपन संघर्ष बघायला मिळतो. तर काही केसेसमध्ये विशेष करून लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशरीमध्ये एक आहे संघर्ष की हो इट्स सुप्रीम असा बऱ्याचदा येतो. विशेष करून मला हा प्रश्न का विचारायचा, कारण काही मधल्या काळात ज्या केसेस झाल्या, महाराष्ट्रातली जी केस आहे अँटी डिफेक्शन लॉची आमदारांची झाली, तुमचे त्याच्याबद्दलचं एक जजमेंट आलेलं आहे. तेलंगणामध्ये तुम्ही स्पीकरच्या अथॉरिटीबद्दल सांगितलं होतं. महाराष्ट्रामध्ये एक मोठा सत्ता संघर्ष झाला 2019ला 2022ला आमदार फुटून गेले, त्याची केस पेंडिंग आहे खूप वर्षापासून. त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या पक्षफुटीच्या त्याच्यावरती निकालच येत नाही आहे. तारीख पे तारीख हे सुरू आहे. तेलंगणामध्ये निर्णय देताना एक टाईमलाईन तिथे ठरवली जाते की स्पीकरला अमर्याद अधिकार असू शकत नाहीत. महाराष्ट्राच्या बाबत असं का झालं नाही असं तुम्हाला वाटतं? आमच्याकडे मॅटर्स रुसूलप्रमाणे लागतात. तर ते हे जे तेलंगणाचं जजमेंट आहे ते दॅट आय हॅड हर्ड वेन आय वॉज अ पियुनी जज. मी त्यावेळेला चीफ जस्टिस नव्हतो आणि ऐकल्यानंतर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनप्रमाणे आम्ही त्यात निर्णय दिला की जे स्पीकर आहेत, स्पीकर ॲक्ट्स ॲज अ क्वासी ज्युडिशियल ट्रिब्युनल while acting under the 10th schedule, आणि त्यामुळे ते he can't sit in over the matter for months together, years together, आणि विशिष्ट कालावधीमध्ये तो त्यांनी निर्णय घ्यावा हे राज्यघटनेला अपेक्षित आहे आणि त्यानुसार आम्ही त्यात निर्देश दिले. बाकी कुठल्या मॅटरबद्दल जे मॅटर माझ्याकडे लागलं नाही त्याबद्दल मी काही कॉमेंट करू शकत नाही.